ही माझी आई, ही माझी अक्का. आता बरोबर किती 90 वर्ष सुरू झालं ना तुझं? किती 90 सुरू झालं ना तुझं? का 89 आहे तुझं वय? सांग बरं, आठवतंय का? 8 चालू होतं मग संपत किती? आला. 8 नाही 88. 88 म्हणजे 89. 89 संपत आहे, ते बी संपत आलं असं ना आता. म्हणजे आता 90ला आलेली माझी आई पहा किती जप करते. म्हणजे मनात तर आहेच आहे, पण हे सगळं श्रीराम श्रीराम लिहिलेलं आहे. हे माझे वडील पण करायचे आणि ती पण करते. ह्या अशा कित्येक वह्या भरलेल्या आहेत. ती 24 तास जसा वेळ मिळेल तसं श्रीराम जय श्रीराम सुरू होतं. दुर्गाबाई गोरक्षनाथ सादरे हे तिचंच लिखाण आहे. रविवार काय लिहिलं आहे काय? 4 जुलै 26 जुलै महिन्यात. समजत नव्हते तिच्या पण शिकली. पहा ना, हे आता आपल्या पिढीला ही गोष्ट फार दुर्मिळ आहे. आपल्याला लागतात मोबाईल आणि मोबाईलने झालेत लोक येडे सोशल मीडियाने. पहा ना, हे आम्हाला पण म्हणते ती असं जप करत जा, लिहित जा. फक्त जय श्रीराम लिहिते ती. आणि हे तिचं मोडी अभ्यास येतो ना तिला जुन्या काळातलं. आता 1937चा जन्म आहे म्हणल्यावर मोडी शिकलेली आहे. पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी हे सगळं तिला येतं. आणि अजूनही पेपर वाचते. चष्मा लावते ना पण तू पेपर वाचताना? कधी लावते कधी नाही ना. हां बघा, हरिपाठ वाचताना अजिबात चष्मा लावत नाही. हे जे आहे पहा ना, आम्ही किती भाग्यवानी का हो. आपण किती भाग्यवानी. तुम्हाला पण आई आहे, मला पण आई अजून. आपण 60 ओलांडली आणि आपल्याला आई आहे अजून. हे किती छान आहे. मला हे खूप आवडतं. पण आमच्यामध्ये एवढं संयमच नाही, एवढा पेशन्सच नाही आहे करायला. म्हणजे वेळ पण नाही आहे, अजून थोड्या जबाबदाऱ्या पण आहेत थोड्या. त्यामुळे हे करणं आम्हाला शक्य नाही. बाकीच्याच ह्याच्यात वेळ जातो. तर आज मी तुम्हाला माझ्या आईची ओळख करून दिलेली आहे. कशी वाटते सांगा बरं. खरं तर खूप दिवसांनी आईला भेटायला येते. मी पण माझ्या संसारात गुंग आहे. खूप दिवसातनं आईला भेटायला येते. तर माझी पण चुकी खूप यावं वाटतं, मनात ती आठवण. पण असं निघणंच होत नाही. काहीतरी काम निघतं, काहीतरी हे किंवा डिले केलं जातं. म्हणजे असं संसारात अडकल्यामुळं हा ना, असं खूप दिवसाने भेटायला येणं होतं. आणि खरं तर आम्ही दोघं खूप नशीबवान आहे. त्यांना पण आई आहे आणि मला पण आई आहे. 90ला आलेली आई असणं हे आमच्या पिढीचं भाग्य आहे. तुमच्या पुढच्या पिढीला काय होतं आहे मला नाही माहिती. 90 तर शक्यच नाही आहे. आम्ही 60ला आलो ना, हेच परमेश्वराची कृपा समजायची जुनी लोक. म्हणजे म्हणजे माझ्या आईने माझी बहीण, तिची मुलगी, नंतर तिची मुलगी आणि तिची मुलगी एवढे पाहिले. म्हणजे काय, माझ्या आईची नात, तिची पण नात पाहिली. कोणतं तोंड झालं म्हणते? निळतोंड म्हणतात. नातीची नात मांडीवर घेतली अक्काने. हा, काळतोंडपर्यंत. त्याच्या पुढे जर झालं, नातीला जर बाळ झालं तर ते काळतोंड होईल, तिथपर्यंत जाणार नाही असं ती म्हणते. आणि इतकं पॉझिटिव्हली अजूनही राहते. 90ला आली तरी पण फार काही दुखणे नाही आहेत. वयोमानाने जेवढे शरीर थकलं म्हणून जेवढे आहेत तेवढेच आहेत. फार काही हायफाय नाही आहेत. दुखणे खूप कष्टातलं आयुष्य. कष्ट करून करून 5 लेकरांचं करून करून इथपर्यंत आलेली आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आणि सगळी नातवंड मोबाईलमध्ये म्हणते. सगळ्यांना कॉल करता येतो, सगळ्यांशी फोनवर बोलते, व्हिडिओ कॉल पण करता येतो, कॉलही करता येतो, यूट्यूब पाहते, कीर्तन भजन ऐकते आणि स्वावलंबी जीवन जगते. स्वतःची कामं स्वतः अजूनही करत आहे. अशी ही माझी अक्का. तुमच्या कमेंट नक्की येऊ द्या. ओके, बाय बाय.